गोंदिया जिले में मानसून पूर्व हुई अनियमित बारिश ने किसानों की मेहनत पर संकट खड़ा कर दिया है। जिले के कई हिस्सों में धान और मक्का की फसल कट कर रखी गई थी, लेकिन बारिश के चलते यह फसल गीली हो गई है। इससे किसानों को अपने खेतों में रखे गए धान और मक्का को सुखाने में भारी मेहनत करनी पड़ रही है। गोंदिया के देवरी तालुका के लोहारा गांव में किसानों ने अनियमित बारिश से गीली हुई धान और मक्का की फसल को सुखाने के लिए राष्ट्रीय राजमार्ग के किनारे खुले मैदानों में रखा था। मानसून की बारिश से फसल को नुकसान होने का खतरा बढ़ा है, जिससे किसानों की चिंता बढ़ गई है। किसान प्रशासन से मुआवजे की मांग कर रहे हैं और उचित पंचनामा करने की अपील कर रहे हैं। बघा, शेतकऱ्यांचा खरा जर शत्रू म्हणेल तर निसर्ग। ह्या निसर्गाने मागील एका महिन्यापासून जे शेतकऱ्यावर कोपलेला आहे, ह्या एका महिन्यामध्ये धान असेल किंवा रब्बी पिकामधील मका असेल, ह्या सर्व पिकांचे नुकसान झालेले आहे। तरी पण शासनातर्फे कुठल्याही प्रमाणावर गरजू शेतकऱ्यांचे किंवा पीडित शेतकऱ्यांचे यांनी पंचनामे केलेले नाही। माझी अशी सरकारतर्फे मागणी आहे, सरकारकडे मागणी आहे, ज्या प्रकारे देशात म्हटले जाते की जय जवान जय किसान जय विज्ञान, परंतु ते फक्त कागदावर लिहिण्यासारखेच आहे आणि तोंडाला बोलण्यापुरतेच मर्यादित राहिलेलं आहे। शेतकरी खरोखर हवालदिल झालेला असेल तर निसर्ग आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे। जर शेतकऱ्यांना ह्या देशाचा राजा बनवायचे असेल तर सरकारने कुठेतरी उपाययोजना राबवायला आवश्यक आहेत। सरकारकडे जर फुकट देण्यालायक पैसे असतील तर त्याच पैशाचा सदुपयोग करून शेतकऱ्यांना गरजेच्या गोष्टी सवलतीवर उपलब्ध करून द्यावे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, शेतीचे पंचनामे करावे आणि गरजू शेतकऱ्यांना त्यांना नुकसान द्यावी, नुकसानीच्या भरपाई द्यावा, जेणेकरून आपला शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या मार्गाला न लागता तो जिवंत राहू शकेल। यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे आवश्यक आहेत। आता कंडिशन अशी आहे, सरकारने 2300 रुपये आधारभूत किमतीवर धानाचा खरेदी करण्याचा आदेश तर दिला आहे, पण सेंटरकडे खरेदी केंद्राकडे धानाचे खाली पोतेच नाही, त्यामुळे त्या क्षुल्लक कारणावरून आता धान खरेदी बंद आहे। तर असे बारीक गोष्टीमुळे शेतकरी हवालदिल होत आहे। याकडे मी अशी विनंती करतो की आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपणसुद्धा जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संपर्कात जाऊन आपणसुद्धा सरकारपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवून द्याव्यात आणि सरकारने सुद्धा ठोस पावले उचलावीत।